नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी तयार केला आहे. या व्हिडिओमधील कथा काल्पनिक आहे. सगळ्यांनी ऑनलाईन क्लासला सपोर्ट करा. कोरोना व्हायरस आलेले असल्यामुळे सर्वांनी दक्षता बाळगा. भावा कधी भेटणार आपण? कोणाचा मेसेज आला रे? ऑनलाईन क्लास बाबत सर्व विद्यार्थ्यांनी उद्यापासून सकाळी 9 वाजता क्लास कोण करते ऑनलाईन लेक्चर? काय आपला ऑनलाईन क्लास बिलना कर हा? अरे कोणाचा मेसेज आला रे? मला माहिती ना तुम्ही इग्नोर करणार या मेसेजला. जर कोण क्लासला हजर नसेल त्याचे मार्क युनिव्हर्सिटीला पाठवतच नाही. कोण आलंय का नाही? अरे 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 अरे, काय काय विचारून टाकले ती. पोरीचं लाडका सुरजा, मित्राचं लाडका पिंट्या, किंग मेकर मयूर, पैलवान बापू. अरे अरे अरे, हे काय फेसबुकचं फेस काढून बसला का इंस्टाग्रामचं? ते काढा बघू ते तुमचं रोल नंबर टाका तिथं. काढा, हे ऑनलाईन लेक्चर आहे रे. काय चाललंय हे तुमचं? काढा ते. नमस्कार सर. ए हिरो, ऑनलाईन लेक्चर चालू आहे तर तुला आवरून पिरून बसता येत नाही? हा, ते काय तू बेडवर बसूनच ऑनलाईन लेक्चर करतो? हा, हो सर, हे माझी घर, माझी गादी, माझी मर्जी, मी काय बी करेन. तुम्हाला काय? म्हणजे मी घरावर उभा राहीन, मी पत्रावर उभा राहीन, मी टाकीवर बसेन, काय? मी रस्त्यावर उभा राहीन, मी झाडावर बसेन. अरे लेक्चर अटेंड कर, मला शिकवतो. केसी बिसा चांगलं बसलेत बघ रे थोडं. नमस्कार सर. काय काय चला बरं विद्यार्थ्यांनो, लेक्चर कडे लक्ष द्या बघू. चालतंय की? जीवन हे संघर्षमय असते. लॉकडाऊन मध्ये मिशा वाढल्यात जरा. त्यामुळे एखाद्यांची परिस्थिती कोणाच्या बाजूला रे. ए नालाय का, फोन बंद करते. ए चोटीर बसलीस तू? ऑनलाईन लेक्चर करायला चोटीर बसलीस तू? तुला काय लाज लज्जा आहे का नाही? हा, ओ सर, घरात बसलोय मी, कॉलेजमध्ये नाहीये. दररोज नवीन कपडे घालून येते की कॉलेजला? तेव्हा कुठे येते सगळे कपडे? हा, ओ सर, तुम्हाला काय माहिती तुमच्या पोरीसाठी काय काय करावं लागतंय? काय? शिकवा. नालाय का. बापू, कुठे दिसणार तू? रेंज कुठं नाही आहेस? इथं बसलोय का रेंज नाही इथं काय जरा दुसरीकडे जाऊन बसतो. थांबा जरा, कुठे रेंज इथे बघतो. आता तर दिसतंय का? नाही इथं नाही. ओ आता तर दिसतंय का? हा, ओ इथं तर दिसतंय का? जर दुसरीकडे बघ. ओ इथं तर दिसतंय का? नाही तिथं पण नाही. त्याच्या आई. ए शिवाय कसं सोय रे? हे बरं ऐकू येते. ओ इथं तर येत आहे काय? नाही रे, ये ना. येते नाही सर. आमच्या टीव्ही नेटवर येते. तुम्हाला नेटवर नाही आलं, ऑनलाईन क्लास पेटा तिकडे नेऊन. आलं काय? हा, इथं जरा दिसायलाच तू. आता कसं? कुठं बसलायस? उन्हात बसलो सर. तू तिथंच बसून लेक्चर अटेंड करत जा. डेली रेंज येते तिथं, होय? काही शिकवलेलं काय कळ ना. लावले. अरे दगा करू नका, गप बसा की.
आता जातो आता. पोरं वाट बघा लागले पबजी खेळायला. उद्यापासून काय येत नाही मी, मित्राचा लॅपटॉप आहे. जॉईन झालेत की सगळे. नोट्स लिहून घ्या रे सगळे. हो सर, एक मिनिट थांबा. पेन आणायचं विसरलं सर, एक मिनिट थांबा. जा घेऊन ये जा पटकन. मी आता 4 तास लेक्चर घेणार आहे. काय तुमचं जे काय लॅपटॉप मोबाईल जे काय आहे ना सगळं चार्जिंग करून घेतला ना. हो सर थांबा, मी चार्जिंग करायचं विसरलो. मी चार्जिंग घेऊन येतो, थांबा. हे गाजरी तोंडाचा, तुला कळत नाही लेक्चर असलेलं. हा तुला चार्जिंग करून ठेवता येत नाही पहिलाच. आता आठवण ते होय तुला. मोबाईल आण पेन आण चार्जिंग करून ठेव. हा मंद बुद्धीच्या. हो सर, स्पीड शिकवायला थोडं स्लो शिकवा ना. ए तू घेऊन ये जा. जा तू उघड डोक्याला ताप जा. यापुढे मध्ययुगीन इतिहासाचा अंदाज आपण थोडक्यात घेणार आहोत. या इतिहासामध्ये प्रमुखने मुस्लिम काळातील असंख्य कालावधीत असं पुरा असले का नाही शिकवायला मजाच वेगळी असते. समावेश करून नवीन संहिताचा अंमल. हे 2 मुलं आहेत का नाही, जान आहेत आपले जान. किती शांतता शांतता. वास्तव्यात नेमकं हे पोरूला लेक्चर अटेंड करायला का नाही, काय मीच शिकून मीच बडबड करते असं वाटत ना. काय करायलात रे. मग बरेच नाही करा सगळं. हेडफोन काढते. लेक्चर लक्ष दे इकडे. होय सर, होय सर. अरे गोट्या कुठे आहे रे. काल पण नव्हता आणि आज पण नाही. कुठे गेलाय तो. गुड मॉर्निंग सर. अरे कुठं आहेस काय. नाही हो सर इथंच आहे मी. काल जरा कामात होतो त्यामुळं यायचं झालं नाही हो सर. अरे बघ दररोज न चुकता लेक्चर अटेंड करत जा, कळलं का. करतो सर, काय अडचण नाही. चला तर आपण स्टार्ट करू. पहिल्या प्रयोगाप्रमाणे प्रयोगाचा भागात थांबायला मजाच करतो. गाडी कोण लावल्या रे. ए शांत बसतो का. ए शांत बस की इथं ऑनलाईन लेक्चर चालू आहे. इथं काय शाळेत बसायचं वाटलं होय तुम्हाला. होय ए टाचणी माहिती का. टाचणी एक खाली पडलं ना काय करायचं इथं कानाला काय. ए बाई इथं आवाज आलाय कुकरचं लई. बंद कर की ते. कोणाचं आहे रे. घरात बसून काय काम आहे तुम्हाला. घरातली कामे मला करावं लागते. ए आलो रे अभ्यास करा तुम्ही. मग सगळे बरं आहे. हे बघा मित्रांनो आपण खूप लांब आहोत पण या ऑनलाईन लेक्चरमुळं आपण सगळ्यांसमोर बघू शकतो आणि सगळ्यांना भेटू शकतो. पण काय पण होऊ दे कॉलेजची मजाच वेगळी. काय नाही परत आता रेग्युलर कॉलेज क्लासेस परत लेक्चर्स असणार. पण वाईट वाटते त्या 3rd इयर मुलांचं. ह्यांचे स्टँडअप काय यावर्षी होऊ शकत नाही. पुढं भविष्यात आपण जेव्हा कॉलेज समोरून जातो तेव्हा आपल्याला एकच आठवण येते, ते म्हणजे आपली झालेली लास्ट इयरची स्टँडअप डे. पण हे काय ह्या वर्षी 3rd इयरचं स्टँडअप झालंच नाही.
आपण पुढे भविष्यात लग्न, घर, जॉब या साऱ्या गोष्टी सांभाळत आपण दुसरीकडेच वळून जातो. पण कोणतर कॉलेज म्हणताच आपल्याला एकच आठवण्यात आहे, ते म्हणजे लास्ट इयरचा सेप्टेंबरचा दिवस. सर आले काय सांगायला? कधी एकदा कॉलेज चालू होतंय असं वाटायलंय. मला पण इथं बसून खरं लई वैताग येत आहे. एकदा या कॉलेजला, सगळ्यांना सांगतो. तर विद्यार्थ्यांनो, सगळ्यांना आनंदाची बातमी. आपण काय करू, एक टेस्ट घेऊ. ती जे मार्क आहे ना, आपण काय वर पाठवणार आहे. काय तर काय पेपर?